आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर, तर अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची सभा होणार। फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर जाणार। सकाळी 11 वाजता श्रीरामपूरमधल्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सुद्धा पवारांच्या दौऱ्यावेळी उपस्थित असतील। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। बच्चू कडूंचं वजन 2 किलोंनी घटलं, तर शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं उपोषण सुरू। मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे आज बच्चू कडूंची भेट घेणार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं मागच्या 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू। आजच्या या आंदोलनाचा कडूंचा चौथा दिवस आहे। शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन। शरद पवारांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाची माहिती घेतली। पवारांनी बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस केली। ठाण्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी बॅनरबाजी। तर राज ठाकरे उद्या ठाण्यातल्या पक्ष कार्यालयाचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त कार्यालयाला भेट देणार। ठाणे शहरात जागोजागी मनसेकडून बॅनरबाजी। डोंबिवलीमध्ये ठाकरे गट आणि मनसे पुन्हा एकत्र। मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरे गटाच्या शाखेला भेट दिली आहे। ठाकरे गटाचे शहर प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या। राजकीय वर्तुळात यामुळे चर्चेला उधाण। करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश केला। पक्षप्रवेशावेळी शहाजीबापू पाटलांची उपस्थिती। मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार। मराठा समाजाला राज्य शासनाकडून 10% आरक्षण लागू करण्यात आलं होतं।